विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ घेणार आहोत त्या पाठाचं नाव आहे अदलाबदल. येस, व्हेरी गुड साद. आज आपण हा जो पाठ शिकणार आहोत त्या पाठाचं नाव काय आहे? अदलाबदल. आता तुम्ही म्हणाल असं काय नाव आहे या पाठाचं अदलाबदल? सो आपण जसा जसा ही जशी जशी गोष्ट ऐकू, जशी जशी ही कथा ऐकू, तेव्हा तुम्हाला कळेल की या पाठाचं नाव अदलाबदल असं का देण्यात आलेलं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे पाहणार आहोत की या पाठाचे लेखक कोण आहेत, त्यांचं नाव काय आहे. ओके. बघा, या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल. 1912 ते 1989 हा त्यांचा कार्यकाळ आहे. हे प्रसिद्ध गुजराती लेखक आहेत. त्यांनी विविध लघुकथांचा संग्रह तसंच बाल साहित्य व एकांकिका प्रसिद्ध या त्यांनी लिहिलेल्या आहेत. ओके. सो हा जो पाठ आहे, हा सुद्धा यांनीच लिहिलेला आहे. ही जी कथा आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली, ही सुद्धा यांनीच लिहिलेली आहे आणि या पाठामध्ये, या कथेमध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे, तर अमृत आणि इसाब या नावाचे 2 मित्र असतात आणि या मित्रांमधील अतूट मैत्रीचं वर्णन प्रस्तुत पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. ओके. सो थोडक्यात या पाठाचा परिचय करून घेणार आहोत आपण आधी आणि नंतर पाठाला सुरुवात करणार आहोत. बघा, अमृत आणि इसाब हे खूप चांगले मित्र होते. अमृत आणि इसाब हे खूप चांगले मित्र होते. होळीच्या दिवशी खोडकर मुलांच्या झटपटीत इसाबच्या नवीन शर्टाचा खिसा फाटतो आणि खिसा फाटल्यामुळे अमृत जो त्या इसाबचा मित्र आहे, त्याने आपला नवीन शर्ट कोणाला दिला, तर इसाबला दिला आणि शर्टाच्या या अदलाबदलीतून त्यांच्या दोघांमधील गाढ मैत्री आपल्याला इथे दिसून येते. आता थोडक्यात म्हटलं तर या दोघांनीही सेम शर्ट घेतलेले असतात, सेम कपडे घेतलेले असतात. होळीचा दिवस असतो, होळीचा सण असतो. ठीक आहे. सो हे दोघेही बाहेर निघालेले असतात मस्त छान-छान, नवीन-नवीन कपडे घालून. त्यानंतर हे दोघं त्यांच्या मित्रांमध्ये जातात आणि मित्रांमध्ये गेल्यानंतर त्यांच्यामध्ये काही चर्चा होते आणि त्या चर्चेनंतर त्यामध्ये मित्रांमध्ये आपापसात वाद होतात आणि त्या वादामध्ये हा जो इसाब असतो त्याच्या नवीन शर्टाचा खिसा फाटतो आणि शर्टाचा खिसा फाटल्यामुळे त्याचा जो मित्र असतो अमृत, तो काय करतो, त्याने घातलेला त्याचा जो नवीन शर्ट असतो, तो नवीन शर्ट तो कोणाला देतो, इसाबला देतो आणि त्यांच्या या शर्टाच्या अदलाबदलीतूनच त्यांच्यातील अफाट आणि घट्ट अशी मैत्री आपल्याला या पाठात दिसून येते. सो थोडक्यात आपण या पाठाचा परिचय करून घेतलेला आहे, की या पाठामध्ये नक्की आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे. सो आता आपण डीपमध्ये हा पाठ पाहणार आहोत. बघा, होळीचा सण होता. सायंकाळची वेळ होती. गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकावर धूळ उडवत खेळत होती. अमृत व इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती. ते दोघेही तेथे राहतात. तेथे हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते. दोघेही एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता, की अमृतला आई-वडील होते आणि इसाबला फक्त वडील होते. दोन्हीही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे एकसारखे आहात."
बघा, या पॅराग्राफ मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की होळीचा सण होता. होळी म्हणजेच काय? तर फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा एक मराठी सण, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये द फेस्टिवल ऑफ कलर्स म्हणजेच होळी हा सण आहे. हा सण होता, होळीचा सण होता. आणि सायंकाळची म्हणजे इव्हनिंगची म्हणजे संध्याकाळची वेळ होती. गावातील काही मुलं निंबाच्या झाडाखाली, कोणत्या झाडाखाली? निंबाच्या झाडाखाली बसलेले होते. गावातील काही मुलं जी होती ती कुठल्या झाडाखाली बसलेली होती? तर निंबाच्या झाडाखाली बसली होती आणि एकमेकांवर काय उडवत होती? तर धूळ उडवत होती. धुळवण सुद्धा म्हणतात या सणाला, ज्या दिवशी अ, धुळवण खेळली जाते. रंगांचा हा सण आहे. या दिवशी वेगवेगळ्या रंगाचे रंग एकमेकांना लावले जातात, म्हणून हा सण होता. आणि संध्याकाळची छान अशी वेळ होती आणि या संध्याकाळच्या वेळी गावातली जी काही मुलं होती ती कुठे बसलेली होती? तर निंबाच्या झाडाखाली एकत्र जमली होती, म्हणजेच तिथे येऊन बसली होती आणि एकमेकांवर काय उडवत होती? तर धूळ उडवत होती. अमृत आणि इसाप या दोघांची ही घट्ट मैत्री होती. अमृत आणि इसाप नावाची 2 मुलं होती आणि या दोन्ही मुलांमध्ये कशी मैत्री होती? अगदी घट्ट आणि अतूट अशी या दोघांची सुद्धा मैत्री होती. ते दोघेही हातात हात घालून अ, आले. ते दोघं सुद्धा तिथे मस्त एकमेकांच्या हातात हात घालून तिथं आले आणि तिथे बसलेल्या मुलांबरोबर ते दोघेही खेळू लागले. आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनीही घातले होते. होळीच्या दिवशी दोघांनाही छान-छान, नवीन-नवीन कपडे शिवून आणलेले होते आणि ते कपडे त्या दोघांनीही घातलेले होते. दोघांचे कपडे, रंग, आकार, कापड सर्व दृष्टीने अगदी सारखं होतं आणि या दोघांनी जे कपडे घातलेले होते, ते कपडे दोघांचेही अगदी कसे होते? सारखे होते. त्यांचा रंगही सारखा होता, त्यांचा आकारही सारखा होता, त्यांचं कापड जे होतं, ते सुद्धा सारखं होतं. म्हणून म्हटलेलं आहे, की सर्व दृष्टीने अगदी सारखे असे कपडे या दोघांनीही घातलेले होते आणि दोघंही एकमेकांचे काय होते? अगदी घट्ट मित्र होते आणि त्यामुळेच त्यांनी अ, कपडे सुद्धा सारखेच शिवून घेतलेले होते. तुम्हालाही आवडतं की नाही तुमच्याच मित्रासारखा, मैत्रिणीसारखा एखादा ड्रेस घ्यायला? तुमच्या मैत्रिणीचा एखादा ड्रेस तुम्हाला आवडला, तर तुम्ही म्हणता, "अरे हां, मी पण तुझ्यासारखाच सेम ड्रेस घेते." किंवा एखाद्या मित्राचा शर्ट आवडला, तर तुम्ही सुद्धा त्या मित्रासारखा शर्ट घेण्याचा प्रयत्न करता, हो की नाही? किंवा घेता. सोबत जर असाल तर एकत्र मित्र-मैत्रीण जे काही असतील ते सेम कलरचे, सेम असे दिसणारे कपडे घेता. मग तसेच हे दोघंही मित्र अगदी घट्ट मित्र होते. त्यांनी होळीच्या दिवशी छान-छान असे नवीन-नवीन शिवून आणलेले कपडे घातले होते आणि ते कपडे दोघांचेही अगदी कसे होते? सगळ्या दृष्टीने अगदी सारखे होते. त्यांचा रंग, आकार, कापड सगळं अगदी कसं होतं? सारखं होतं. आणि हे दोघेही एकाच शाळेत शिकत होते. हे दोघेही जे मित्र होते, हे दोघं एकाच शाळेत सुद्धा शिकत होते. एकाच वर्गात होते. दोघांचीही घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती. दोन्ही जी मुलं होती ती एकाच शाळेत होती, एकाच वर्गात होती आणि या दोन्ही मुलांची घरं सुद्धा रस्त्याच्या कोपऱ्यावर अगदी समोरासमोर असतील अशी त्या दोघांची घरं सुद्धा होती. थोडक्यात सांगायचं तर काय, या दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट अगदी सारखी होती. हो की नाही? कारण यांनी कपडे सुद्धा सारखे घातले होते होळीच्या सणाच्या दिवशी. त्यानंतर ही मुलं एकाच शाळेत सुद्धा होती आणि ही दोन्हीही मुलं एकाच वर्गात सुद्धा होती आणि हे सगळा सारखेपणा पाहून थोडक्यात सांगायचं तर काय, तर प्रत्येक गोष्ट या दोन्ही मुलांची कशी होती? अगदी सारखी होती. फरक इतकाच होता. आता या दोघांमध्ये काय फरक होता? बघा, की अमृतला आई-वडील होते. अमृत नावाचा जो मुलगा होता, त्याला आई-वडील होते आणि इसाब नावाचा जो मुलगा होता, त्याला फक्त वडील होते. ठीक आहे. अमृत नावाचा जो मुलगा होता, त्याला आई-वडील दोन्हीही होते. पण इसाब हा जो होता, त्याला फक्त कोण होते? तर वडील होते. त्याला आई नव्हती. हा इतकाच त्या दोघांमध्ये फरक होता. बाकी सगळ्या ज्या गोष्टी होत्या, त्या दोघांमध्ये कशा होत्या? सारख्या होत्या. दोन्ही मुलं आली. खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एकसारखे कपडे घातलेले.
हे पाहून एक मुलगा म्हणाला, "अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे दिसत आहात." ही दोघीही मुलं खाली रस्त्यावर बसली आणि या दोघांनीही एकसारखे अगदी सेम कपडे घातलेले होते आणि हेच पाहून एक मुलगा त्यांच्यातला म्हणाला, की "अरे अमृत आणि इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात." यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. व्रात्य म्हणजेच काय तर खोडकर, नॉटी बॉय ज्याला आपण म्हणतो, हो की नाही? खोड्या काढणारा जो मुलगा असतो त्याला मराठीमध्ये व्रात्य असं म्हणतात. बघा, यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. "अरे, तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत? म्हणजे तुम्हा दोघांची ताकद ही एकसारखीच आहे, की एक जण दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे, ते तरी आम्हाला बघायला मिळेल." पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, "खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. चला यापुढे." आणखी एक जण ओरडला, "ही नुसती गंमत आहे." इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, "नाही, माझी आई मला मारेल." जेव्हा ही दोघेही मुलं छान-छान नवीन-नवीन कपडे घालून त्या रस्त्यावर बसली, तिथे काही मुलं सुद्धा बसलेली होती आणि त्यातलाच एक मुलगा म्हणतो, की "अरे, तुम्ही दोघं अगदी सारखी एकसारखी दिसत आहात." आणि त्यातच तिथे पोहोचल्यानंतर एक दुसरा जो व्रात्य मुलगा असतो, म्हणजे जो खोडकर मुलगा असतो, तो त्याला एक खोडकर कल्पना सुचते. तो मुलगा सुद्धा खोडकरच असतो आणि त्याला कल्पना सुद्धा अगदी खोडकर सुचते. तो म्हणतो, की "अरे, तुम्ही दोघी कुस्ती का नाही लढत?" तो काय म्हणतो त्यांना, की "अरे, तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढत?" कुस्ती म्हणजेच काय तर ते फायटिंग, है ना? तुम्हाला माहिती असेल. तो म्हणतो, की "तुम्ही दोघं कुस्ती का नाही लढत?" त्यांच्यातलाच एक खोडकर मुलगा त्या दोघांना म्हणतो. आणि म्हणतो, की "म्हणजे तुम्ही कुस्ती लढलात ना, की तुमच्या दोघातली ताकद काय आहे ते आम्हालाही समजेल. म्हणजे दोघंही तुम्ही सारखे आहात ताकदीसाठीही किंवा तुम्ही एक दुसऱ्यापेक्षा एकमेकांवर वरचढ आहात, हे सुद्धा आम्हाला बघायला मिळेल." असं तो खोडकर मुलगा त्या दोघांना म्हणतो. इसाब आणि अमृतला म्हणतो. मग जो पहिला मुलगा असतो त्याला हे ऐकून त्याची कल्पना आवडते आणि तो म्हणाला, "खरंच अमृत, तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे हे बघूया." आणि तिथे बसलेला जो पहिला मुलगा असतो त्याला ही कल्पना त्या मुलाची आवडते आणि तो खरंच म्हणतो, की "हो चालेल. तुमच्या दोघांमध्ये वरचढ कोण आहे ते आम्हाला सुद्धा बघायला मिळेल." तेव्हा तो म्हणतो, की "चला या पुढे." त्यांच्यात आणखीन जो दुसरा मुलगा असतो तो म्हणतो, की "चला या पुढे आता." आणि आणखीन एक जण ओरडला, की "ही नुसती गंमत आहे." आणि त्यांच्यातलाच आणखीन एक जण काय म्हणतो, की "ही नुसती गंमत आहे." इसाबने अमृतकडे पाहिले. इसाबने काय केलं? अमृतकडे पाहिलं. वरचढ म्हणजे सरस, सुपिरियर. ठीक आहे? सो इसाबने अमृतकडे पाहिलं आणि अमृतने ठामपणे सांगितलं, की "नाही, माझी आई मला मारेल." बघा, ही आपल्याला चित्रामध्ये सुद्धा दिसतंय. या बाजूला झाडाच्या खाली 3 मुलं बसलेली आहेत आणि इकडनं अमृत आणि इसाब येत आहेत. ठीक आहे. त्या दोघांनीही सारखे कपडे घातलेले असतात.